हातात वाटी, डोळ्यात आसवांची विनंती, हातापायाला चिंध्या बांधलेला, चेहरा आर्जव करत आपल्याकडे बघत असतो. आपण पाहतो, काही जण मदत करतात, काही दुर्लक्ष करतात. पण त्या सगळ्यांच्याच मागे एक एक वेगळी कहाणी दडलेली असते. आयुष्यात जेव्हा सगळं काही सुरळीत चाललेलं असतं, चांगली नोकरी, संसार, मुलं बाळ, नावलौकिक, तेव्हा कुणालाच वाटत नाही की एका क्षणात सगळं हातातून निसते. पण आयुष्य असंच असतं, क्षणाक्षणाला बदलणार आणि कधी कधी असं वळण घेणारं की माणूस स्वतःला ओळखेनासं होतो. आज ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलणार आहोत त्याचं आयुष्य काही वर्षांपूर्वी अगदी व्यवस्थित होतं. शिक्षण झालं, चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली, संसार सुरू झाला आणि त्याचा मुलगा तर थेट परदेशात नोकरी करत होता. म्हणजे बघा, एकदम आदर्श कुटुंब, अगदीच सुखासुखी. पण मंडळी, नियतीने या मोठ्या साहेबाला शिर्डीतल्या भिकाऱ्यांच्या रांगेत आणून बसवले. पण या साहेबांच्या आयुष्याची अशी उलटी चक्र का फिरली? असं नक्की त्यांच्या सोबत काय घडलं तेच आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष. शिर्डीच्या साईबाबांच्या दरबारात लहान, मोठा, श्रीमंत आणि गरीब सगळेच येत असतात. आणि या सगळ्यांमध्ये चालला होता नारायणन. ही गोष्ट आहे इस्रोतल्या एका सायंटिस्टची. काही दिवसांपूर्वी साईबाबा मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून शिर्डी नगर परिषद, साई संस्थान, पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत 50 भिक्षेकरांना ताब्यात घेतलं होतं. ही कारवाई शहरातील विविध ठिकाणी करण्यात आली. या कारवाईत पकडण्यात आलेले हे भिकारी महाराष्ट्रासह 4 राज्य आणि 12 जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापूर्वी 20 फेब्रुवारी रोजी अशीच मोहीम राबवून 72 भिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि ह्या 72 भिकाऱ्यांमध्ये नारायणन देखील होते. या 72 मध्ये एक कुटुंब होतं, कर्जबाजारी झाल्यामुळे शिर्डीत भीक मागण्यासाठी आलेलं. हे सर्वजण कर्जबाजारी झाल्यामुळे शिर्डीत भीक मागण्यासाठी आले होते. तर एक भिकारी इंग्रजीमध्ये फाडफाड बोलत होता. तर एक पोलीस कर्मचारी सुद्धा भीक मागताना आढळला आणि या सगळ्यांमध्ये नारायणन देखील होता. नारायण यांनी केलेल्या दाव्याने अख्ख्या पोलीस प्रशासनाने डोक्याला हात लावला होता. पण मंडळी, नारायणने असा काय दावा केला होता? तर त्याचं झालं असं की कारवाई दरम्यान पोलिसांना एक भिकारी खडखडीत इंग्रजीत बोलताना आढळून आला. त्याने आपलं नाव के.एस. नारायण असल्याचे सांगत, मी इस्रोमध्ये काम करत होतो असा दावा केल्याने पोलिसांमध्ये एकच खळबळ उडाली. त्याने 2008 साली मुदतपूर्व निवृत्ती घेतल्याचेही सांगितले. चौकशीत त्याने पत्नी निधन पावल्याची, भावाने फसवणूक केल्याची व मुलगा UK मध्ये नोकरी करत असल्याची माहिती दिली. के.एस. नारायण यांच्या म्हणण्यानुसार माझं M.Com पर्यंत शिक्षण झालंय. मी इस्रोमध्ये नोकरीला होतो, आता निवृत्त झालोय. माझा मुलगा शिक्षणासाठी UK मध्ये आहे. साईबाबांच्या दर्शनासाठी मी नेहमी शिर्डीला येतो. यावेळी मी आलो तेव्हा माझी बॅग नाशिकला चोरी गेली. त्यात माझा आय कार्ड, आधार कार्ड असं सगळं साहित्य होतं. माझ्याकडे पैसेही नव्हते म्हणून भाविकांकडून पैसे मागून इथे राहत होतो. मी आज संध्याकाळच्या ट्रेनने पुन्हा सिकंदराबादला जाणार होतो. PSLV GSAV चांद्रयान मोहिमेदरम्यान मी इस्रोमध्ये नोकरीला होतो. तिथे मला सगळे ओळखतात. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक राजराजन माझे मित्र आहेत असा दावा देखील के.एस. नारायण यांनी केलेला आहे. नारायणन देशभरातील तीर्थक्षेत्रांना भेटी देतात आणि यावेळी साई दर्शनासाठी ते शिर्डीत आले होते. 28 मार्च रोजी शिर्डीत साई दर्शनासाठी येणार होते, पण त्याच्या आधीच नाशिकमध्ये त्यांची बॅग चोरीला गेली. सदर बॅग मध्ये 20,000 रुपये व ओळखपत्र होतं असं त्यांनी पोलिसांसोबत बोलताना सांगितलं. मात्र पोलिसांना त्याच्याकडे इस्रोत काम केल्याचे कोणतेही दस्तावेज सापडले नाहीत. त्यामुळे त्याला भिक्षेकरी गृहात न पाठवता पुन्हा असे कृत्य करू नको अशी समज देऊन मुक्त करण्यात आले. आता सदर व्यक्तीचा दावा खरा होता की फसवणूक करण्याचा प्रयत्न होता या चर्चांना उधाण आले. पण जर हे खरं असेल तर इस्रोच्या अधिकाऱ्यांवर आपल्या देशात भीक मागण्याची वेळ यावी हे खरंच दुर्दैवी आहे. वेळ, नाती कशी बदलतात, शेवटी माणूसच स्वतःसाठी असतो. या सगळ्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. तसंच विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर तिथेही आपल्या विशेष भारी FB या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.